नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर मी आलेली आहे खोपोलीला, मिस्टर मी आणि मुलं म्हणजे, आणि आमचा गणपती असतो 1.5 दिवसाचा, तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। चला तर मग मखर, त्याच्यानंतर गणपती कसं बसवलेलं आहे आणि विसर्जन कसं करणार आहोत, हा संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवते आणि मखर, त्याच्यानंतर मग आता इथे आम्ही करत आहोत बाप्पाच्या नैवेद्याची तयारी, कारण बाप्पा विराजमान झालेले आहेत, ब्राह्मण येऊन गेलेत, पूजा वगैरे झालेली आहे बाप्पाची आणि आरतीसुद्धा तेव्हाच घेतलेली होती। आता आम्ही करत आहोत नैवेद्याची तयारी। तर बाप्पाचं आवडतं खाद्य मोदक ते बनवलेले आहेत आणि मग मिस्टरांनी त्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे। छान छान फोटो काढल्यानंतर मग महत्त्वाचं काम, जेवायला बसलो आम्ही सर्वजण आणि पूर्ण दिवसभर पाहुणे येत राहिले। त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळची तयारी करत आहोत आरतीची। तर संध्याकाळची आरती मी तुम्हाला दाखवते आहे बघा। क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा, अंबे दुर्वासून पूर्विनाशा। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा, रखमाली वल्लभा राईचा वल्लभा भावे जुलगा। जय देव तुळशी माळा कंठी, कासे पीतांबर कस्तुर घाटी, देव सुरवर नित्य दिवेटी, गरुडा हनुमंत पुढे। संध्याकाळच्या नैवेद्यासाठी मी छानपैकी शिरा बनवलेला आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा एकदा जेवायला बसलेलो आहोत आणि छान जेवण वगैरे आटपून गप्पा मारत बसलो। दुसऱ्या दिवसाचं दाखवते मी। दुसऱ्या दिवसाचं नैवेद्य आहे खीर आणि वडे। खास खरं तर आमच्याकडे गौराईला दाखवले जातात वड्यांचे नैवेद्य, पण गौर काय आमच्याकडे येत नाही, गणपती 1.5 दिवसाचा असतो, त्या कारणाने मग गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही वड्यांचा नैवेद्य दाखवतो, म्हणजे खीर आणि वड्यांचा नैवेद्य। तर तोही मिस्टरांनी दाखवलेला आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आमची दुपारची पंगत बसलेली आहे। छानपैकी भरपूर पदार्थ आम्ही बनवत असतो, कारण गणपती फक्त 1.5 दिवसाचा असल्या कारणाने, आणि सर्वजण जेवणाचाही आनंद घेतात मस्तपैकी। गणपती बाप्पा निघाल्यानंतर पुन्हा एकदा आता आरती दाखवते तुम्हाला। लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरस्वंद वक्रतुंड त्रिनयना, संकष्टी पावावे निर्वाण। आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाला संपूर्ण घरामध्ये फिरवलं जातं आणि त्याच्यानंतरच मग त्याला बाहेर काढलं जातं, आणि आमच्याकडे गाऱ्हाणं म्हणण्याची पद्धत आहे। तर सासूबाईंनी ते म्हटलेलं होतं। आता आम्ही गणपती विसर्जनाला निघत आहोत। पुन्हा छानपैकी तयार झालेलो होतो सर्वजण, त्यामुळे थोडेसे फोटोसुद्धा काढलेले आहेत। आणि बाप्पाला विसर्जन करण्यापूर्वी घरामध्येच
बाप्पाचे जे चांदीचे दागिने आहेत ते काढून ठेवलेले होते. गणपती बाप्पाचं विसर्जन खरं तर हा खूप दुःखद क्षण असतो प्रत्येकासाठी. आणि लहान मुलांना जरी बाप्पा फार हवेहवेसे वाटत असले किंवा मोठ्यांनाही हवेहवेसे वाटतात बाप्पा, पण काही नाईलाज असतो. विसर्जन महत्त्वाचं आहे कारण ती नांदी आहे पुन्हा बाप्पा येण्याची. आपण परत एक वर्षभर वाट पाहतो बाप्पा येण्याची, त्या कारणाने विसर्जन करणं फार गरजेचं आहे. तर चाललोत आम्ही विसर्जनाला. अगदी आमच्या बिल्डिंगच्या मागेच गार्डन आहे. तिथे काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ते बाप्पाच्या विसर्जनासाठी एक छोटेखानी टाकी तयार करतात पाण्याची आणि त्याच्यामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जातं. छान सोय केलेली आहे. तर बाप्पाचं विसर्जन आपण पाहतोय. चला मी दाखवते तुम्हाला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय देव. हरे कृष्ण 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 हरे हरे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आज जायला पाहिजेत ना मूर्ती. यार का लवकर गेले. छानपैकी विसर्जनाचा कार्यक्रमही आमचा पार पडलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला थांबते इथे, भेटूया पुन्हाच अशा नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.